हा श्रीलंका साईडचा समुद्र आहे आणि हा इंडिया साईडचा समुद्र आहे. श्रीलंका साईडचा समुद्र एवढा ब्ल्यू आहे. हे बघा शेवटची जमीन आपल्या इंडियाची. सगळे एंड करत ना आता एंड झालं. आता ड्रोन व्ह्यू पण दाखवतो, कॅमेरा व्ह्यू पण दाखवतो, फोन व्ह्यू पण दाखवतो, सगळं दाखवतो. जे मी बघणार ते सगळं दाखवणार. जाऊया आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगच्या डे 32 मध्ये. तर आज आपण चाललो धनुषकोडीला आणि काल धनुषकोडीला जायला लेट झालेलं, त्यामुळे आज आपण सकाळी लवकर उठून चाललो. पण त्याआधी परत एकदा जाऊया रामेश्वर दर्शनला. आधी रामेश्वर दर्शनला जाऊया आणि मग तिकडनं लगेच निघूया धनुषकोडीला. खूप लेट झालंय, पटापट मला पळायला लागेल. खूप गर्दी आहे मित्रांनो, बघा कालपेक्षा तर खूपच जास्त गर्दी आहे आज. आपल्याला पट्टापट आता धनुषकोडीला जाऊन कन्याकुमारीला जायचं, त्यामुळे खूप गर्दी होती. तर मी आतमध्ये नाही गेलो, इकडनंच पाया पडतो. तर आता जाऊया डायरेक्ट आपण धनुषकोडीला. माझे मित्र आता कार घेऊन येतील, लगेच जाऊया आणि तुम्हाला दाखवतो धनुषकोडी कसं आहे. मित्रांनो धनुषकोडीला पोहोचलोय आता. इकडनं तो स्ट्रेट रोड आहे ना, आज आता तो 18 किलोमीटर बाकी आहे आणि बाजूला काय मस्त नजारा. तिकडनं काढला असता हा व्ह्यू कडक झालाय आता जो घेतलाय तो आपण. काय समुद्र आहे यार, बघा हा तर पूर्ण ब्ल्यू आहे. हा श्रीलंका साईडचा समुद्र आहे आणि हा इंडिया साईडचा समुद्र आहे. श्रीलंका साईडचा समुद्र एवढा ब्ल्यू आहे, ब्ल्यू आहे एकदम. मसा निळा निळा पाणी आहे, एकदम मस्त. जरा माझे फोटोज काढतो, मला ना एकदम त्या टोकाला घेऊन जातो. त्या टोकावरून तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो. मस्त समुद्र बघून मित्रांनो आता आपण पोहोचलोय आपल्या इंडियाच्या एकदम शेवटच्या टोकाला. एकदम शेवटची जमीन आहे इंडियाची, मला दाखवतोय बघा. आपण पोहोचलोय एकदम शेवटी. याच्यानंतर इंडियाची जमीनच नाही, तिथे पोहोचलोय आता आपण. जाऊया तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो कसं वाटतंय. एकदम ब्ल्यू ब्ल्यू पाणी आणि मस्त राऊंड आहे. ड्रोन उडवायला अलाउड नाही, त्यामुळे ड्रोन नाही उडवत इकडे, पण मस्तच वाटतंय. ड्रोन उडवायला दिला असता ना जरा कडक दाखवलं असतं तुम्हाला. हे बघा शेवटची जमीन आपल्या इंडियाची. ह्याच्या पुढे काय आहेच नाही फिरायला, त्याच्यामुळे आम्ही रिटर्न जे प्लेस आहेत तिकडे आता जाणार आहे. आणि हा इंडियाचा स्तंभ आहे. खूप भारी वाटतंय, इंडियाच्या लास्ट टोकाला आलोय. एवढा भारी वाटतंय, तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. पण आता सध्या काम चालू आहे, मला वाटतं 4-5 महिन्याने तुम्हाला इथे यायचं असेल तर या, कारण इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर थोडं खोदकाम चालू आहे, त्यामुळे थोड्या दिवसांनी या तुम्ही पावसाळा गेल्यावर. पण खूप भारी वाटतंय, किती निळं निळं पाणी आहे अजून पण. वाव, मस्त. धनुषकोडी फिरून आता आपण चाललोय कन्याकुमारीला. आता ट्रॅव्हल करू कन्याकुमारीसाठी आणि आता वाजलेत सकाळचे 10:15. सनसेटच्या आधी म्हणजे एक 4-5 वाजेपर्यंत तरी आपल्याला कन्याकुमारीला पोहोचायचं. इथून 350 किलोमीटर आहे. तर आपण पट्टापट गाडीमध्ये बसूया आणि जाऊया कन्याकुमारीला. मी पूर्ण ब्लॉग बघा, कन्याकुमारी कसं आहे तुम्हाला नक्की कळेल. काल ज्या रामेश्वरच्या हॉटेलमध्ये खाल्लेलं ते एक नंबरच होतं. आता आम्ही आलोय धनुषकोडीच्या इथे हॉटेल आहे. नाम क्या हॉटेल का नाम क्या? गोल्डन कैफे रेस्टोरेंट. क्या क्या फिर से बोलो? गोल्डन कैफे रेस्टोरेंट. तर तुम्ही धनुषकोडीच्या इथे याल तर या हॉटेलला नक्की या. खूप मस्त हॉटेल आहे. फिश टँक पण आहे. त्याला एसी हॉल मध्ये तर जाऊया. वा 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 वा, पूर्ण ऑथेंटिक फूड आहे इथे. मस्त आहे ना. चटणी पण दिली. माझी चटणी कुठे आहे? अरे बाबा तू काय खातोय? मसाला डोसा आहे की डाळ भात? काय केलंय? या चौघांमध्ये जो चांगला नाचेल त्यांचं नाव कमेंट मध्ये मेन्शन करा. पटवो ना पटवो ना पटवो.
हे 3 म्हणजे काय देणं हे? हे 20 रुपयाचे आहेत. हे 20 रुपयाचे. अरे जा तू सिगरेट. हा? काय हे बोलतोय? तू कधी बघितलंच नाही हे? पहिलाचे आहेत. तुझ्या आयला राहतोस की नाही जगात? तो तिकडे श्रीलंकेला होता, तर आता घेऊन आलो सुग्रीव. 350 किलोमीटर पार करून मित्रांनो आता आपण पोहोचलोय कन्याकुमारीला. इथे पण एंड आहे ना रे? हा पण एंड आहे. एक सगळे एंड करत ना द एंड झालं. आता ब्लॉगचा एंड नाही होणार आहे, पण तुम्ही कन्याकुमारी नक्की बघा. तर मित्रांनो चेंज करून आपण निघूया डायरेक्ट कन्याकुमारीच्या मध्ये काय स्पॉट आहेत ते बघायला. आता जे स्पॉट आपल्याला मेन आपण पेट्रोल पंपवर विचारलेले त्याने टाकून तर दिले स्पॉटचं लोकेशन. आता तिथे पोहोचलो आम्ही आणि तर जाऊया बघूया काय काय स्पॉट आहे. तुम्हाला पण ड्रोन व्ह्यू पण दाखवतो, कॅमेरा व्ह्यू पण दाखवतो, फोन व्ह्यू पण दाखवतो, सगळं दाखवतो. जे मी बघणार ते सगळं दाखवणार. जाऊया आता. मित्रांनो मस्त मार्केट आहे एकदम समुद्राच्या बाजूलाच. कन्याकुमारीचा एंड आहे, इथेच एक मार्केट आहे मस्त. हो हे बघ मेन लोकेशन हे. वा ते ड्रोन उडवायलाच लागेल मला वाटतं. काय आहे कोणाचा पुतळा आहे ते नाही माहिती. कमेंट करून सांगा कोण आहे. 3 बोट आहेत त्याला. मित्रांनो इथे जास्त तर जास्त टॅटू पार्लर वाले भाई. इधर टैटू पार्लर ज्यादा क्यों है? ब्रो भाई डायरेक्ट तोंडच लपवले त्यांनी. व्हॉट हॅपन? जाऊ दे टॅटू वाला चुकता होता. ऐसा पण तोंड नको दाखवायला. बाय 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 काय व्ह्यू आहे बाय. कडक व्ह्यू बघा माझ्या मागे काय एकदम सनसेटच्या एकदम प्रॉपर टाइमला आलो आम्ही. आणि मागे व्ह्यू तर बघताय तुम्ही. आता झूम नाही होतं तुम्हाला झूम करून दाखवतो. कसा व्ह्यू होता? खतरनाक होता की नाही? तर माय पण 2-3 फोटो काढून झालेत. आता मी पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. पुढचा व्ह्यू आहे ना भाई अजून खतरनाक, अजून खतरनाक. म्हणजे इथे सगळे नुसते बाजूबाजूलाच खतरनाक व्ह्यू आहेत. मित्रांनो व्ह्यू बघा तुम्ही. एकदम पॅन करतो सगळीकडे. बघा लाटा बघा. तिकडे काय किल्ला टाइप मध्ये आहे. वाव परत आला 3 बोटवाला पुतळा. मित्रांनो माझे फोटो काढण्यामध्ये मी एवढा बिझी झालोय की तुम्हाला व्ह्यू दाखवण्यामध्ये टाइम नाही भेटत आहे मला जरा. कारण आम्ही जरा थोडस मला वाटतं लेट आलोय. तरी 1 तास आधी यायला तरी पाहिजे होतं. नाही बॅगा बिगा घेऊ आणि जातो तुम्हाला व्ह्यू दाखवायला. तू येते का पुढे? चल लवकर. नेटवर्क आहे भाई, मी व्हिडिओ कॉल लावलाय. ते लोक ना फोटो काढत असतील स्वतःचे म्हणून आपल्याला कॉल नाही करत आहे. आता जेव्हा ते तिघं भेटतील ना तेव्हा त्यांना आपले फोटो दाखवू, ते लोक त्यांचे फोटो दाखवतील. आपण तर जळू भाई त्यांना. मला पण फोटो बघायचे असतील इंस्टाला फॉलो करा, युट्यूबला सबस्क्राईब करा. ब्लॉग कंटिन्यू बघा आणि पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. चला. काय ते कुठला ब्रिज आहे? बाबा मला वाटलं तर 3 बोटवाला पुतळाच आहे. ब्रिज पण आहे मस्त. बघा बघा बघा. ब्रिज आहे हा. गाड्या तर नाही त्याच्यावर. जवळ जाऊन बघूया. वाव व्हॉट अ सी मॅन. ब्रिज गाड्याला आहेत तरी पण ब्रिज नाव देतो याला. दगड तर खूप मोठी आहे तिथे. इथून जे दगड चालू झाले आहेत ह्या दगडावर तर डायरेक्ट डेंजर लिहिलंय. पिलर मध्ये आलोय. वा का मस्त पिलर आहे. पिलर मधून पण व्ह्यू एवढा चांगला दिसतोय. 3 बोटवाला माणूस पण दिसतोय इकडे.
आणि आज समुद्र पण दिसतोय. कसला भारी आहे कन्याकुमारी. आणि सनसेट पॉइंट इथून बघायचं आहे. आलाय. माझे मित्र कुठे आहेत मला दिसत नाहीत. दिसले दिसले दिसले. ड्रोन उडवायचा आहे. ड्रोन कधी उडवणार बच्ची? मित्रांनो हे बघा आलोय. आता खाली आलोय तर समुद्राला हात लावूनच जाऊया आपण. काय मम्मीने बघितलं तर लय मारेल मला. बोली पाण्यात नको उतरू. जय श्रीराम. वाव मस्त समुद्र आहे. ना कचरा ना काय मस्त ठेवलंय लोकांनी इथल्या. समुद्र आणि मी कसं वाटतं? मस्त वाटतं ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो आता काळोख झालं पूर्ण. तर तिकडचं लोकेशन सगळे काळोखात गेलेत. आणि आता इथे मस्त मार्केट आहेत. पाहिजे तेवढ्या साड्या, पाहिजे तेवढ्या घड्याळ, पाहिजे तेवढ्या इकडच्या वस्तू आहेत. सगळे आहेत. हाय अंकल. हे बघा हे साड्यांचं दुकान. असे सगळ्या साड्या मार्केट मस्त आहेत. तर आता आम्ही एक्सप्लोअर करूया मार्केट. पण ब्लॉगचा एंड करूया. त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूया. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.